विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण विकास प्रक्रियेतील अडथळे भाग 2 जो आहे तो बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही देश जो आहे म्हणजे जो विकसनशील आहे किंवा मागासलेला देश आहे, त्या देशांना जर त्यांचा विकास घडवून आणायचा असेल तर त्यांना त्या विकासाच्या मार्गामध्ये काही मर्यादा ज्या आहेत त्या निर्माण होतात किंवा काही अडथळे जे आहे किंवा काही समस्या ज्या आहेत त्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विकास प्रक्रियेतील नेमके अडथळे कोणते आहेत ते आपण 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण विकास प्रक्रियेतील जे अडथळे आहेत त्यामध्ये दारिद्र्याचं दृष्टचक्र असेल, लोकसंख्या प्रस्फोट असेल आणि शेतीची उत्पादकता, शेतीची कमी उत्पादकता, हे 3 घटक जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आज भाग 2 जो आहे तो अभ्यासणार आहोत. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमधील विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा अडथळा आहे जो आहे भांडवलाची टंचाई. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अर्थशास्त्रज्ञ जे आहे त्या अर्थशास्त्रज्ञांनी विकास प्रक्रियेमधील जे अडथळे आहेत त्या प्रत्येक अडथळ्याला वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व जे आहे ते दिलेलं दिसून येतं. जसं की आपण सांगितलेलं आहे, रॅग्नर फ्रिश यांनी दारिद्र्याच्या दृष्टचक्राला महत्त्व दिलेलं असेल किंवा दादाभाई नौरोजी जे आहेत ते काय सांगतात की जे अतिमागासलेले देश आहेत त्यांचं आर्थिक शोषण झालं त्यामुळे ते दारिद्र्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, काही अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी भांडवल टंचाईला जे आहे ते महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे अल्पविकसित किंवा मागासलेल्या देशांमध्ये भांडवलाची टंचाई जी आहे ती निर्माण होते किंवा भांडवल टंचाई आहे, त्यामुळे त्या देशांमध्ये काय होतं, विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी अडथळे किंवा समस्या किंवा मर्यादा ज्या आहेत त्या निर्माण होताना दिसतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विचार केला तर भूमी किंवा जमीन हा जो घटक आहे तो निसर्गाकडनं मानवाला मिळालेलं एक गिफ्ट आहे किंवा आपण एक देणगी आहे असं आपण म्हणूया. मग हा निसर्गाने दिलेला घटक जो आहे त्या घटक तो दिलेलाच आहे, पण श्रमाचा पुरवठा जो आहे तो कुणाकडनं होत असतो विद्यार्थी मित्रांनो, माणसांकडून होत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, भूमी आणि श्रम यांचा उत्पादनासाठी वापर होण्याकरता भांडवल हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये जी साधनसामग्री आहे त्या साधनसामग्रीचा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जर वापर करून घ्यायचा असेल तर भांडवल हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ही भांडवलाची निर्मिती जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये कशी होते की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्याच्या उत्पन्नाचा काही भाग जो आहे तो उपभोगासाठी खर्च करतो आणि उर्वरित जे उत्पन्न आहे किंवा उर्वरित उत्पन्नाचा जो भाग आहे तो बचत म्हणून बाजूला ठेवत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या बचतीतूनच भांडवलाची निर्मिती जी आहे ती होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, शेती क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल किंवा आपलं औद्योगिक क्षेत्र असेल, म्हणजे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय ह्या क्षेत्रांचा जर विकास घडवून आणायचा असेल तर भांडवल हा एक महत्त्वाचा घटक जो आहे तो मानला जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, जे अप्रगत देश आहे किंवा विकसनशील देश आहे त्या विकसनशील देशांमध्ये भांडवलाची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की रेल्वे असेल, रस्ते असेल, विद्युत निर्मिती असेल, बँकिंग कंपन्या आहेत इत्यादी ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा ज्या आहे त्या विकसित करण्यामध्ये कुठेतरी मर्यादा निर्माण होतात आणि त्यामुळे देशाच्या विकासामध्ये अडथळे जे आहे ते निर्माण होत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित किंवा जे विकसनशील देश आहे किंवा मागासलेले देश आहे त्या देशांमध्ये ही भांडवलाची टंचाई जी आहे ती निर्माण होण्याची नेमकी कारणं कोणती आहेत ते आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. त्यात आपल्याला पहिलं कारण सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, अल्प उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो,
जे अप्रगत देश आहे किंवा मागासलेले देश आहे किंवा विकसनशील जे देश आहे त्या देशांमध्ये जे उत्पादन घेतलं जातं ते उत्पादन अतिशय निकृष्ट म्हणा किंवा मागासलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे आहे ते उत्पादन घेतलं जातं आणि त्याचा परिणाम काय होतो विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रीय उत्पादन जे आहे किंवा राष्ट्रीय उत्पादनात कमी वेगाने वाढ जी आहे ती होताना आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उत्पादन जर कमी वेगाने वाढत असेल आणि पण त्याच वेळी लोकसंख्या जी आहे ह्या देशांमध्ये वेगाने वाढत असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की दरडोई राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. आणि त्याचा परिणाम विद्यार्थी काय होतो की हे जे अल्प उत्पादन आहे त्या अल्प उत्पादनामधून जी लोकसंख्या आहे ह्या देशांमध्ये त्या लोकसंख्येला त्यांच्या ज्या जीवनावश्यक गरजा ज्या आहे त्या देखील पूर्ण करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल निर्मिती जी आहे तिला कुठेतरी मर्यादा ज्या आहे त्या पडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा पॉईंट सांगता येईल अत्यल्प बचत. विद्यार्थी मित्रांनो अगोदरच प्रास्ताविकामध्ये आपण सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची निर्मिती कशी होते की बचतीतून भांडवलाची निर्मिती जी आहे ती कमी होत असते. परंतु विकसनशील किंवा जे मागासलेले देश आहे किंवा ज्यांचा उल्लेख आपण तिसरा देश म्हणून करतो अशा देशांमध्ये काय होतं की उत्पादन जे आहे ते कमी असल्यामुळे काय होतं की जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं जे उत्पन्न ते मिळवतात सगळंच्या सगळं उत्पन्न जे आहे ते उपभोगावर खर्च होतं. त्यामुळे ह्या लोकांकडून बचत जी आहे ती अजिबातही केली जात नाही किंवा ह्या लोकांचं उत्पन्न जे आहे ते कमी राहून काय होतं की जेवढं उत्पन्न मिळतं सगळंच्या सगळं उपभोगावर खर्च होऊन बचत जी आहे ती अजिबात शिल्लक राहत नाही किंवा बचत करण्याची त्यांची मानसिकता जी आहे ती अजिबात राहत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो बचत कमी असल्यामुळे काय होतं ती गुंतवणुकीमध्ये आपल्याला परिवर्तित करता येत नाही. त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर जो आहे तो कमी असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट सांगता येईल मागणीची कमतरता. विद्यार्थी मित्रांनो आपण सांगितलेलं आहे की जे विकसनशील देश आहे मागासलेले देश आहे त्या देशांमध्ये काय होतं आहे की लोकसंख्या जी आहे ती जास्त वेगाने वाढते आहेत आणि त्याच्या तुलनेने काय होतं आहे की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कमी वाढतं आहे. त्यामुळे काय होतं की दरडोई उत्पन्न देखील कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. मग प्रत्येक व्यक्तीला मिळणारं जर उत्पन्न कमी असेल तर काय होतं की त्यांच्याकडनं होणारी मागणी जी आहे ती देखील कमी होताना आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो काय होतं की मागणी जर कमी झाली तर जे उत्पादन करणारे किंवा वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे उत्पादक जे आहेत त्यांना उत्पादनासाठीची प्रेरणा जी आहे ती अजिबात विद्यार्थी मित्रांनो मिळत नाही. त्यामुळे परत उत्पादन जे आहे ते कमी होतं आणि उत्पादन कमी झालं की परत लोकांकडे येणारं उत्पन्न कमी होतं आणि असा चक्राकार जो परिणाम आहे तो ह्या अर्थव्यवस्थांमध्ये आपल्याला सतत विद्यार्थी मित्रांनो दिसून येतं. मग थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो की उत्पादन जे आहे उत्पन्न कमी असल्यामुळे काय होतं की मागणी कमी होते. मागणी कमी असल्यामुळे उत्पादनासाठीची जी प्रेरणा आहे ती उत्पादक घटकांना अजिबात मिळत नाही. त्यामुळे लोकांचं उत्पन्न जे आहे ती कमी राहून परत बचत जी आहे ती कमी राहून भांडवल निर्मिती जी आहे किंवा भांडवल संचय जो आहे तो कमी होतो. पुढचं पॉईंट आपल्याला सांगता येईल मागासलेले तंत्रज्ञान. विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघितलेलंच आहे अगोदर पण की अप्रगत देश असेल किंवा मागासलेले जे देश आहे किंवा अल्पविकसित देश आहे त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन तंत्रासाठी जी अप्रगत असेल किंवा मागासलेलं तंत्र जे आहे त्याचा वापर उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की जास्त उत्पादन खर्चामध्ये कमी उत्पादन होतं आणि नफा जो आहे तो त्यातून कमी होत जातो. मग विद्यार्थी मित्रांनो आपण जर पुढे जाऊन विचार केला तर कोणत्याही उत्पादन कार्यामध्ये किंवा कोणताही उत्पादक जो आहे तो नफ्याच्या प्रेरणेने काय करत असतो उत्पादन कार्यामध्ये सहभागी होत असतो. पण त्याच्याकडनं जे वापरलं जाणारं तंत्र आहे ते मागासलेलं आणि अप्रगत असल्यामुळे काय होतं की नफा ही उत्पादनाची प्रमुख प्रेरणा जी असते
ती कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. मग ह्या नफ्याचा अल्प दर असल्यामुळे काय होतं की उत्पादनही कमी जे आहे ते असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जी महागडी तसंच विद्यार्थी मित्रांनो, अशा महागड्या उत्पादनाला परकीय देशातून मागणी जी आहे ती येत नाही. त्यामुळे काय होतं की उत्पादनासाठी बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठा मर्यादित होताना आपल्याला दिसून येतं आणि त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो गुंतवणूक आणि भांडवल निर्मितीवर आपल्याला पडलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगता येईल प्रतिकूल सरकारी धोरण. विद्यार्थी मित्रांनो, सरकारकडनं असणारी जी नियंत्रणं आहे की जी जाचक असू शकतात किंवा सरकारचे जे नियम आहे त्या नियमांचा गुंतवणूक आणि उत्पादनावर जो आहे तो परिणाम विद्यार्थी मित्रांनो होत असतो. परकीय व्यापार करण्यासाठी जो परवाना जो आहे त्याच्याविषयक सरकारची नियंत्रणं कडक असतील किंवा सरकारी नोकरांचा लालफितीचा कारभार असेल, त्यानंतर आपण सांगू शकतो की काही भ्रष्ट प्रवृत्ती असतील, इत्यादी घटकांमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण जे आहे ते अजिबात निर्माण होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी मित्रांनो गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीतून भांडवल संचय जे आहे किंवा भांडवल निर्मिती जी आहे त्याच्यात घट निर्माण होऊन भांडवलाची टंचाई जी आहे ती ह्या अर्थव्यवस्थांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल तुटीचा अर्थभरणा. विद्यार्थी मित्रांनो, तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ आपण असा सांगू शकतो की नवीन चलन निर्माण करून अंदाजपत्रकातील तूट जी आहे ती भरून काढणं. मग विद्यार्थी मित्रांनो, मग त्याच्यामुळे काय होईल की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा जो पुरवठा आहे त्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊन काय होईल, भाववाढ जी आहे ती निर्माण होताना आपल्याला दिसून येईल. मग वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्यामुळे काय होईल की लोकांना आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग जो आहे तो वस्तू आणि सेवा खरेदीसाठी खर्च करावा लागणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यांचा उपभोग खर्च जो आहे तो वाढणार आहे आणि उपभोग खर्च वाढल्यामुळे किंवा त्यांचं उत्पन्न जास्तीत जास्त उपभोगावर खर्च होत असल्यामुळे त्यांच्याकडनं बचत जी आहे ती कमी होईल आणि बचत कमी झाल्यामुळे गुंतवणूक कमी होईल आणि गुंतवणूक कमी झाल्यामुळे भांडवल निर्मिती जी आहे ती कमी होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यापुढचा पॉईंट सांगता येईल अतिरिक्त लोकसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, जे विकसनशील देश आहे, मागासलेले देश आहे, ह्या देशांमध्ये लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते किंवा अतिरिक्त लोकसंख्या या देशांमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग जो आहे ह्या अतिरिक्त लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यामध्येच खर्ची पडलं जातं आणि त्यामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्यांच्या विकासासाठी जे उत्पन्न शिल्लक राहायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ते अजिबात राहत नाही. त्यामुळे विकासाला कुठेतरी मर्यादा येताना दिसतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकसंख्येच्या बाबतीत पुढे जाऊन असंही सांगू शकतो की अतिरिक्त लोकसंख्येमुळे काय होतं की दारिद्र्यात जी आहे ती त्या दारिद्र्यामध्ये वाढ जी आहे ती होते आणि त्यामुळे काय होतं की दरडोई उत्पन्न जे आहे ते घटत जातं आणि त्यामुळे काय होतं की लोकांची बचत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कुठेतरी कमी होताना दिसते. तसंच जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या जीवनावश्यक गरजाही पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी मित्रांनो त्या लोकांचा राहणीमानाचा दर्जाही आपल्याला खालावलेला दिसून येतो आणि त्यामुळे काय होतं की त्यांची कार्यक्षमता आणि त्यांच्या उत्पादनात जी आहे ती आपल्याला घट दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येची किंवा लोकांची जी क्रयशक्ती आहे किंवा खर्च करण्याची जी शक्ती आहे ती खूपच कमी राहून गुंतवणुकीसाठीची प्रेरणा जी आहे ती कमी होऊन भांडवल निर्मिती किंवा भांडवल संचयामध्ये घट जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट सांगता येईल अविकसित वित्तीय बाजार. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय व्यवस्था जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावत असते.
मग ह्या भारताच्या बाबतीत जर विचार केला तर वित्तीय बाजार जो आहे तो नाणे बाजार आणि भांडवल बाजार जो आहे याच्यामध्ये त्यांची विभागणी जी आहे ती केली जाते. नाणे बाजारात विद्यार्थी मित्रांनो अल्प आणि मध्यम मुदतीच्या कर्जांची देवाणघेवाण जी आहे ती केली जाते. तर भांडवल बाजारामध्ये विद्यार्थी मित्रांनो दीर्घकालीन कर्ज जे आहे त्याची देवाणघेवाण जी आहे ती केली जाते. पण विद्यार्थी मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नाणे बाजाराचं जे आहे ते वर्चस्व थोडंसं जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यातल्या त्यात जो असंघटित नाणे बाजार आहे त्या नाणे बाजाराचं वर्चस्व आपल्याला अधिक असलेलं दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी भांडवल निर्मिती जी आहे त्या भांडवल निर्मितीला मर्यादा येताना दिसतात आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो आहे तो देशाच्या आर्थिक विकासावर होताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो विकसनशील देश आहे किंवा मागासलेले देश आहे त्यांच्या विकास प्रक्रियेमध्ये विकसनशील देशांकडून जे तंत्रज्ञान जे आहे वापरलं जातं ते अयोग्य किंवा जुनाट जे उत्पादन तंत्र आहे ते वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या विकासामध्ये कुठेतरी मर्यादा येताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान श्रमप्रधान तंत्र आणि भांडवलप्रधान तंत्र ह्या दोघांमध्ये काय केलं जातं विभागलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो श्रमप्रधान तंत्र म्हणजे काय की उत्पादनासाठी जास्तीत जास्त श्रमिक आणि कमीत कमी भांडवल म्हणजेच यंत्र जे आहे ते वापरणं होय. तर भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की उत्पादनासाठी जास्तीत जास्त भांडवल म्हणजे जे यंत्र आहे त्याचा वापर आणि कमीत कमी श्रमिक किंवा कामगारांचा वापर करणं होय. त्याला आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्र विद्यार्थी मित्रांनो म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचं पारंपरिक तंत्रज्ञान आणि प्रगत किंवा आधुनिक तंत्रज्ञान असे दोन प्रकार विद्यार्थी मित्रांनो पाडले जातात. मग अप्रगत तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो अल्पविकसित देशात मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतो. मग अल्पविकसित देशात लोकसंख्या अतिरिक्त असते विद्यार्थी मित्रांनो तसेच भांडवल टंचाई जी आहे ती असते. म्हणून अप्रगत तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो. मग अल्पविकसित देश बाहेरच्या देशातून तंत्रज्ञानाची आयात करताना आपल्याला दिसून येतात. परंतु असं तंत्रज्ञान परकीय देशात जुनाट व कालबाह्य झालेलं असतं. तसंच ते बऱ्याचदा अल्पविकसित देशांना लागू पडणारं देखील नसतं. त्यामुळे अशा पारंपरिक घरगुती तंत्रज्ञान आणि कालबाह्य परकीय तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेवर काही प्रतिकूल परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. मग विद्यार्थी मित्रांनो हे प्रगत तंत्रज्ञान जे आहे त्या प्रगत तंत्रज्ञानाचा उत्पादनासाठी जर वापर केला तर त्याचे काही फायदे जे आहे ते दिसून येतात. मग विद्यार्थी मित्रांनो ते फायदे सांगायचे झाले तर कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, त्यानंतर उत्पादन खर्चात वाढ होते, विक्रीत वाढ होते, भांडवलाची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन शोध जे आहे ते लागले जातात. मग विद्यार्थी मित्रांनो हे आधुनिक किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अल्पविकसित देश जे आहेत त्यांना काही अडचणी किंवा काही अडथळे जे आहेत ते निर्माण होतात. मग ते अडथळे किंवा अडचणी नेमका कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो की अल्पविकसित देशामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे काय होतं की श्रमिक मुबलक असतात परंतु भांडवलाची टंचाई जी आहे ती तिथे असते. त्यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो उत्पादनासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल जे आहे ते लागतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल की शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या ज्या अपुऱ्या सुविधा आहेत त्या सुविधांमुळे अत्याधुनिक यंत्र जे आहे ते हाताळण्यासाठी परकीय देशातून तज्ज्ञ जे आहे ते त्यांना बोलवावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो भारताचा जर विचार केला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर लागवडीखालील एकूण जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कोरडवाहू शेती जी आहे ती जास्त असल्यामुळे शेतीत नवीन तंत्राचा वापर करण्यावर कुठेतरी मर्यादा ज्या आहे त्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आयात तंत्रज्ञान महागडं असल्यामुळे आणि विशेष म्हणजे ते कालबाह्य जे आहे ते असल्यामुळे अल्पविकसित देशात पर्यावरणाशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या निर्माण होतात.
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढे सांगता येईल की अल्पविकसित देश जे आहे ते प्रगत देशांकडून जुनी यंत्र जी आहे ती खरेदी करताना दिसतात. त्यामुळे विशिष्ट उद्योगांची स्थापनाही होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धाशक्ती जी आहे ती निर्माण होत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, हे अयोग्य तंत्रज्ञान जे आहे ते अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा अडथळा जे आहे ते आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक देश जो आहे तो काही वस्तूंसाठी इतर देशांवर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक देश जो आहे त्या देशांमध्ये आयात निर्यात जी आहे ती चालूच असते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो काय होतं की प्रत्येक देश आयात निर्यातीसोबतच आयात निर्यातीबरोबरच इतर जे व्यवहार आहे ते दुसऱ्या देशांबरोबर करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की इतर देश जो आहे तो व्यापार म्हटल्यानंतर व्यापाराची काही धोरणं आहे, त्यानंतर काही परकीय मदत असेल, परकीय कर्ज असेल, या संदर्भात दुसऱ्या देशांसोबत जो आहे तो व्यवहार करत असतो. मग हे जे बाह्य व्यवहार आहे, ह्या बाह्य व्यवहारांमुळे हे अल्पविकसित किंवा मागासलेल्या देशांमध्ये हे काही अडथळे जे आहे ते निर्माण होण्याची शक्यता आहे. ते अडथळे नेमके कोणते आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया. त्यात आपल्याला पहिला अडथळा सांगता येईल प्रतिकूल आर्थिक संबंध. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रगत देश आणि अप्रगत देश यांच्यामध्ये काही आर्थिक संबंध जे आहे ते नेहमीच प्रगत देशात फायदेशीर असतात आणि अप्रगत किंवा विकसनशील देशांच्या आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम करणारे असतात. हे बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे काय होतं की विकसनशील देशांच्या विकासावर मर्यादा येताना आपल्याला दिसतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपल्याला घटक सांगता येईल व्यवहार तोलातील तूट. विद्यार्थी मित्रांनो, प्रगत देशात उद्योग जे आहे ते अधिकच प्रगत असतात आणि त्यामुळे काय होतं की सर्वच वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च जो आहे तो त्यांना कमी येतो. तर त्याच्या विरुद्ध विद्यार्थी मित्रांनो अप्रगत किंवा विकसनशील मागासलेल्या देशांमध्ये काय होतं की उद्योग जे आहे ते अप्रगत असल्यामुळे ज्या वस्तू व सेवांचा उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च आणि किमती ज्या आहेत त्या अधिक असतात. त्यामुळे काय होतं की प्रगत देशांची निर्यात वाढते आणि अप्रगत देशांची आयात जी आहे ती वेगाने वाढल्यामुळे काय होतं की अप्रगत देशांच्या व्यवहार तोलात जी आहे तूट निर्माण होताना आपल्याला दिसते. पुढचा विद्यार्थी मित्रांनो पॉईंट सांगता येईल शोषण. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा प्रगत देशांकडून किंवा विकसित देशांकडून विकसनशील आणि मागासलेल्या देशांचं शोषण जे आहे ते होताना आपण अनुभवलेलं आहे. भारताच्या बाबतीत सांगायचं तर ते आपणही अनुभवलेलं आहे की जसं आपण बघितलं की भारत पारतंत्र्यामध्ये असताना किंवा स्वातंत्र्यापूर्वी भारतामधनं कापूस जो आहे तो कापूस ब्रिटन भारताकडनं अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करायचा आणि भारतातून तो ब्रिटनला जाताना जहाजाने नेला जायचा. त्यामुळे जहाज व्यवसाय जो आहे तो त्यांचा प्रगत झाला आणि त्याच्यापुढेही विद्यार्थी मित्रांनो जाऊन सांगायचं झालं तर त्या कापसापासून जे कापड तयार व्हायचं ते कापड जास्त किमतीने ते काय करायचे भारतात येऊन विकायचे आणि त्याचा विद्यार्थी मित्रांनो परिणाम जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा पॉईंट सांगता येईल बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आक्रमण. विद्यार्थी मित्रांनो 1991 आपण जे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण जे आहे त्याचा स्वीकार केलेला आहे आणि काय झालेले विद्यार्थी मित्रांनो जागतिकीकरणाच्या धोरणांतर्गत बऱ्याच विकसनशील देशांनी उदार आर्थिक धोरणांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारतासारख्या विकसनशील देशात जे आहे त्या देशांमध्ये मुक्त द्वार जे आहे ते मिळालेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ज्या आहेत त्या असलेल्या आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय झालं आहे की जे प्रगत देश आहे त्या प्रगत देशांमधील कंपन्या ज्या आहेत त्या अल्पविकसित देशांमध्ये येऊन
प्रदूषण निर्माण करणारं जे उत्पादन जे आहे ते घेताना आपल्याला दिसून येतात. आणि या कंपन्या काय करतात की भांडवल प्रधान तंत्राचा वापर जो आहे तो करतात. आणि त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील आणि अप्रगत देशामध्ये रोजगार जे आहे त्या रोजगारामध्ये फारशी वाढ जी आहे ती होत नाही. आणि ह्या कंपन्या विद्यार्थी मित्रांनो अगदी मुठभर श्रीमंत लोकांच्या चैनीच्या वस्तूंचं उत्पादन करण्यावर त्यांचा अधिक भर असतो, कारण नफा हे त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतं. मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनामुळे सर्वसामान्य लोकांच्या ज्या जीवनावश्यक वस्तूंची मागणी जी आहे ती पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की याचा आर्थिक विकासावर कुठेतरी परिणाम होताना आपल्याला दिसून येतो.